नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या बदनामी प्रकरणी साताऱ्याच्या वडूज पोलिसांनी रामराजे नाईक निंबाळकर यांना चौकशीसाठी समन्स पाठवले आहेत। यामुळे रामराजे नाईक निंबाळकर यांना मोठा धक्का बसला आहे। या प्रकरणात शरदचंद्र पवार गटाचे नेते सामील असल्याचा आरोप होता। रामराजे नाईक निंबाळकर यांना समन्स पाठवल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे। अगोदरच दाल में कुछ काला है अशी परिस्थिती असताना पोलिसांनी समन्स पाठवल्यामुळे आता दाल में कुछ काला नहीं, यहाँ तो पूरी दाल ही काली है अशी अवस्था झाली आहे। यामुळे या प्रकरणाकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे। रामराजे नाईक निंबाळकर हे विधान परिषदेचे माजी सभापती आहेत। त्यांना जयकुमार गोरे बदनामी प्रकरणी साताऱ्याच्या वडूज पोलिसांनी समन्स पाठवल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ माजली आहे। रामराजे नाईक निंबाळकर यांना उद्याच पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत। यामुळे रामराजे नाईक निंबाळकर यांना खूप मोठा धक्का बसला आहे। राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना मंत्री जयकुमार गोरे बदनामी प्रकरणी वडूज पोलिसांकडून समन्स पाठवण्यात आला आहे। उद्या 11 वाजता वडूज पोलीस स्टेशन येथे रामराजे नाईक निंबाळकर यांची चौकशी होणार आहे। मंत्री जयकुमार गोरे यांची बदनामी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये होत होती। त्या प्रकरणामध्ये पत्रकार तुषार खरात यांना पोलिसांनी अटक केली आहे। त्या तपासामध्ये काही राजकीय धाकेदोरे असल्याचं देखील पाहायला मिळालं आहे। त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाचा हात असल्याचा गंभीर आरोप मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सभागृहामध्ये केला होता। आणि याचाच पुढचा टप्पा म्हणजे या प्रकरणामध्ये राष्ट्रवादीचे प्रमुख नेते माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना मंत्री जयकुमार गोरे बदनामी प्रकरणात उद्या वडूज पोलीस स्टेशन येथे चौकशी करण्याकरता बोलवण्यात आलं आहे। उद्या 11 वाजता पोलीस रामराजे नाईक निंबाळकर यांची चौकशी करणार आहेत। या प्रकरणामध्ये आणखी कोण कोण आहेत हे देखील उद्या पाहायला मिळणार आहे।